बघतोय ब्रेकिंग आहे। सांगोला तालुक्यामध्ये मतदाराकडून मतदान मशीन पेटवण्याचा प्रयत्न झालेला अत्यंत महत्त्वाची बातमी आपण सांगोल्यातून बघतोय। अधिकाऱ्यांनी संबंधित तरुणाला पोलिसांच्या ताब्यात दिलेला आहे। बादलवाडी येथली ही घटना आपण बघतोय। मतदान केंद्रावर आलेल्या या युवकानं मतदान मशीनच पेटवण्याचा हा प्रयत्न केलेला आहे। मात्र अधिकाऱ्यांनी या संबंधित तरुणाला ताब्यात घेतलेल्या पोलिसांच्या ताब्यात दिलेला आपण बघतोय। बादलवाडी इथली ही घटना आहे, अत्यंत महत्त्वाची घटना। देशभरामध्ये सध्या मतदान सुरू आहे। लोकसभेसाठी तिसऱ्या टप्प्याचं हे मतदान सुरू आहे आणि अशामध्ये सांगोला तालुक्यातली ही घटना आपण बघतोय। एका मतदाराकडून मतदान मशीन पेटवण्याचा प्रयत्न झालेला आहे। अधिकाऱ्यांनी या संबंधित तरुणाला आता ताब्यात घेऊन पोलिसांच्या ताब्यात दिलेला आहे। निवडणुकीमध्ये बघतोय आपण सध्या हा अनधिकृत असा प्रकार सगळा घडलेला आहे। रवी लवेकर माझे सहकारी आपल्यासोबत थेट सांगोल्यातून जोडले गेलेत। रवी, अत्यंत महत्त्वाची घटना आपण बघतोय सांगोल्यात घडलेली आहे। बरोबर, सांगोला तालुक्यातील बादलवाडी येथील घटना आहे। तर एका तरुणानं एक मराठा लाख मराठाच्या घोषणा देत त्या मशीनच बोगस असल्याचा आरोप करत त्या मशीनवरती पेट्रोल टाकून त्या मशीन जाळल्याची खरं तर प्राथमिक आपल्याला माहिती आता मिळत आहे आणि तेथील अधिकाऱ्यांनी त्याला पकडून पोलिसांच्या आता ताब्यात दिलेला आहे। नक्कीच सर, आपण बघतोय एका मतदारानं एक मराठा लाख मराठाच्या घोषणा दिलेल्या आहेत आणि त्यानंतर ह्या मशीन पेटवण्याचा त्यांना प्रयत्न केलेला आहे। या सगळ्या घटनेनंतर अधिकाऱ्यांनी या तरुणाला आता पोलिसांच्या ताब्यात दिलेला आहे। सांगोल्यामधली ही अत्यंत महत्त्वाची घटना आपण बघतोय। अनिश्चित असा हा प्रकार या ठिकाणी घडलेला आहे आणि या सगळ्यानंतर पोलिसांनी या तरुणाला ताब्यात घेतलेला आहे। एक मराठा लाख मराठाच्या घोषणा या मतदारानं दिल्या आणि त्यानंतर या मशीन त्यांना पेटवलेल्या आहेत।